स्टार्ट करते. तर आता आपण काल एक टॉपिक बघितला होता की फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू. काल आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघितले होते की त्याच्यामध्ये व्हॉट इज मीन बाय FTR वगैरे. म्हणजे आपण काय बोलतो फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यूचे ऑब्जेक्टिव्ह काय काय आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय नक्की काम करावं लागणार आहे फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू मध्ये. ओके, आपण काय सांगितलं होतं की त्याच्यामध्ये आपण एरर फाइंड करतो आणि त्याच्यानंतर फाइंड केल्यानंतर त्याच्यावरती वर्किंग करून ते पूर्णपणे सॉल्व्ह करून आपण काय करतो आपल्या कस्टमरला देतो. हे संपूर्ण वर्किंग आपलं फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यूच आहे. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की रिव्ह्यू मीटिंग हा एक न्यू टॉपिक दिलेला आहे. फॉर्मल रिव्ह्यू मीटिंग मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. Regardless of the FTR format that is chosen, every review meeting should stand by the following constraints. Typically, 3 and 5 should be involved in the review meeting. Okay, advanced preparation should occur but should not be more than 2 hours of work for each person. The duration of review meeting should be less than 2 hours. एक आपल्याला रिव्ह्यू मीटिंग कशी किती वेळाची घेतली जाणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती पार्टिसिपंट असणार आहेत, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. ओके, फॉर्मल रिव्ह्यू मीटिंग मध्ये आपल्याला काय काम असतं. फॉर्मल रिव्ह्यू मध्ये आपण काय करतो की एक व्हर्बली आपण काय करतोय त्यांच्याकडून आपण म्हणजे जे कोणी तुमचे व्ह्युअर्स आहेत किंवा आपण म्हणूया की टेम्पररी आपल्याला जे आपण सॉफ्टवेअर ज्यांना युज करायला देतोय त्यांच्याकडून आपण काय करतो की रिव्ह्यू घेतो की त्याच्यामध्ये अजून आपल्याला कोणत्या मॉडिफिकेशन्स हवेत वगैरे. हे सगळे पॉइंट्स आपण काय करतो रिव्ह्यू मीटिंग मध्ये बघतो. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे. द फोकस ऑफ FTR इज ऑन वर्क प्रोडक्ट. द इंडिव्हिज्युअल हॅज डेव्हलप्ड the work product. The producer informs the project leader that the work product is complete and a review meeting is required. ओके, आता आपण मागे एकदा बघितलं होतं की एखादी मीटिंग आपण अरेंज करणार आहोत. मीटिंग अरेंज केव्हा केली जाईल, ज्या वेळेला तुमचं जे डेव्हलपमेंटचं जे तुमचं प्रोडक्ट आहे जे तुम्ही डेव्हलप करायला घेतलेलं आहे ते तुमच्याकडून 100% वर्क कम्प्लीट झालेलं असेल तरच तुम्ही काय करणार, तुम्ही तुमचं रिव्ह्यू साठीची जी मीटिंग असणार आहे की ती फर्स्ट आपली अरेंज करणार आहात. मग त्याचा जो तुमचा जो इन्फॉर्मचा जो मेसेज असतो तो इन्फॉर्मचा मेसेज कुणाला करतो आपण की आपल्याला जो कोणी प्रोजेक्ट लीडर असेल त्या प्रोजेक्ट लीडरला आपल्याला काय करावं लागतं, त्याचा एक मेसेज द्यावा लागतं की आमचं 100% वर्क कम्प्लीट आहे आणि जे वर्क आहे ते आपल्याला काय करायचंय की आपल्याला रिव्ह्यू मीटिंग साठी पुढे आपल्याला काय करायचंय, पास ऑन करायचंय. ओके, पुढचा पॉइंट आहे द प्रोडक्ट लीडर्स कॉन्टॅक्ट द रिव्ह्यू लीडर्स हु इव्हॅल्युएट्स the product for readiness, generates copy of product material, distributes them and 2 or 3 reviewers for advanced preparation. Each reviewer is expected to make notes on become familiar with the product. ओके, त्याच्यानंतर आता एखादी मीटिंग अरेंज केलेली आहे. आपण ज्या प्रोडक्टच्या बाबतीत मीटिंग अरेंज केलेली आहे ती मीटिंग जी अरेंज केलेली असणार आहे त्याच्याबद्दल आपल्याला जो कोणी व्ह्युअर आहे हँडओव्हर करावं लागतं. हे आपले टॉपिक्स बऱ्यापैकी झालेले आहेत. मागे आपण जी रिव्ह्यू मीटिंग आपण बघितली ती सेमच आहे. त्याच्या फक्त ते आपलं जे होतं इन जनरल दिलं होतं. हे सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स मध्ये आपल्याला जी रिव्ह्यू मीटिंग घेतो ती त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं. मीटिंग मधले जे काही पार्ट्स आहेत ते जवळजवळ आपले सेमच असणार, म्हणजे रिपीट असे आहे असं वाटेल तुम्हाला. ओके, पुढचं काय सांगितलेलं आहे बघा. द रिव्ह्यू मीटिंग इज अटेंडेड बाय द रिव्ह्यू लीडर, ऑल रिव्ह्यूअर्स अँड द प्रोड्युसर. All reviewers and the producers. One of the reviewer takes the role of the recorder who records all important issues in the writing during the review. The FTR starts with the introduction of the agenda and brief introduction of the producer. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं बघा. आपल्याला जो तुमचा प्रोडक्ट आपण डिझाईन केलेला एक डेव्हलप केलेला प्रोडक्ट आहे तुमचा, तो प्रोडक्ट डेव्हलप करून झाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, एक आपल्याला एक जनरल मेसेज आपल्या प्रोजेक्ट लीडर जो कोणी होता त्या प्रोजेक्ट लीडरकडे दिला की आमच्याकडून आमचं जे काही वर्क होतं ते कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही रिव्ह्यू मीटिंग घ्या म्हणून. आता रिव्ह्यू मीटिंग घ्यायला सांगितलेली आहे
त्याच्यानंतर पुढचं काम काय राहतं की जे काही तुमचं वर्क आहे त्याच्या भरपूर साऱ्या कॉपीज क्रिएट करून जो तुमचा रिव्ह्यू करणार आहे त्या रिव्ह्यू करणाऱ्याकडे आपल्याला काय झालं तर तुमच्या त्या कॉपीज द्याव्या लागतात. आणि त्यांच्याकडे कॉपीज दिल्यानंतर आपण काय करतो की सगळे जे रिव्ह्यूअर आहेत, प्रोड्युसर्स आहेत, त्याच्यानंतर जे कोणचे लीडर्स आहेत ते काय करतात, तुमचे सगळे इश्यूज वगैरे जे काही तुमचे रिव्ह्यू आहे त्याच्यावरती ते काय कराल पूर्णपणे तो जो काय तुमचा अजेंडा आहे तो पूर्णपणे स्टडी करून त्याच्यामध्ये तुम्हाला सजेशन्स किंवा जे काही त्यांचे रिव्ह्यूज आलेले असतील ते रिव्ह्यूज तुम्हाला देतात. पुढे आपल्याला सांगितले ऍट द एंड ऑफ रिव्ह्यू ऑल attendees of the FTR must decide whether to accept the product without further modification. ओके, जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आहे तसा आपण ऍक्सेप्ट करायचंय. सेकंड काय सांगितलेलं आहे की रिजेक्ट द प्रोडक्ट ड्यू टू सिव्हिअर एरर्स. त्याच्यामध्ये भरपूर सारे एरर्स असतील की त्याच्यामुळे पूर्णपणे तुमचं जे सॉफ्टवेअर किंवा जे काही तुमचं हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे प्ले करताना व्हाईल युझिंग आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे म्हणून तो पूर्णपणे काय केलेलं आहे त्यांनी रिजेक्ट करू शकतात. पुढचा पॉइंट आपल्याला सांगतात की बाबा ऍक्सेप्ट द प्रोडक्ट प्रोव्हिजनली. ओके, मग तो टेम्पररी पार्ट मध्ये आपल्याला काय केला जातो, तुमचा जो प्रोडक्ट आहे तो काय केला जातो, तो ऍक्सेप्ट केला जातो. म्हणजे असे डिफरंट काइंड आपल्याला काय केलं जातात तुमच्या प्रोडक्टच्या बाबतीत आपल्याला ऍक्सेप्टन्स मध्ये येतात. म्हणजे एकतर आयदर काय करतील, प्रोडक्ट आहे तसा जे रिव्ह्यूअर्स आहेत तो ऍक्सेप्ट करतील कारण की त्यांच्या जर सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल झालेले असेल, एरर नसतील, डिफेक्ट नसतील तर काय होणार आहे, जो प्रोडक्ट आहे तसाच्या तसा तो ऍक्सेप्ट केला जाईल. जर त्याच्यामध्ये सिव्हिअर एरर्स असतील किंवा काही डिफेक्ट्स असतील की त्याच्यामुळे पूर्ण प्रोसेसला प्रोडक्टच्या प्रॉब्लेम येणार आहे तेव्हा तो काय केला जातो, रिजेक्ट केला जातो. अदरवाईज ऍक्सेप्ट द प्रोडक्ट प्रोव्हिजनली. टेम्पररी काय केला जातो, तो ऍक्सेप्ट केला जातो. त्याच्यानंतर तो फर्दर तुमच्या ज्या बाकीच्या प्रोसेस आहेत त्याच्याकडे आपल्याला काय केला जातो, प्रोडक्ट पास ऑन केला जातो. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ज्या वेळेला तुमचा जो एंड युजर असेल किंवा तुमची जी सेकंड टीम वगैरे जी असेल जी रिव्ह्यू करायला बसलेली आहे किंवा जो आपण आपला प्रोडक्ट आपल्या ग्रुपमध्ये पास ऑन करतो फॉर रिव्ह्यू साठी, त्यांच्याकडे गेल्यानंतर सपोज काय एरर्स आले तर ते आपल्याला रिमूव्ह करून फक्त प्रोव्हिजनली घेतलेला असतो. म्हणजे एक टेम्पररी म्हणून घेतलेला असतो पण त्याच्यामध्ये काही एरर्स असतील, काही डिफेक्ट्स असतील तर ते रिमूव्ह करून आपल्याला काय केला जात तो पुढे परत द्यावा लागतो. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे, आफ्टर द डिसिजन इज मेड ऑल FTR attendees complete sign off indicating their participation in the review and the review concurrence with the review team findings. ओके, त्याच्यानंतर काय केलं जातं की त्यांचे जे काही सायन्स वगैरे जे काय असतील त्या तुमच्या ज्या रिव्ह्युअर्स आहेत त्या रिव्ह्युअर्स कडून तुमच्या घेतल्या जातात जस्ट फॉर पार्टिसिपेशन पर्पज साठी. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट जो आहे आपला, जो पुढचा पॉइंट आहे रिव्ह्यू रिपोर्टिंग अँड रिव्ह्यू रेकॉर्ड किपिंग. ओके, आता आपली मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर आपण जो काही तुमचा मीटिंगचा अजेंडा असेल तो तुमचा काय केला जातो, तो पूर्णपणे व्यवस्थित रायटिंग फॉर्मॅटमध्ये किंवा तुमचं जे काय तुमचा डेटा मिळाला असेल की त्यांच्याकडून काही एरर्स आलेले असतील, रिव्ह्यू आलेले असेल, ते रिव्ह्यूज पूर्णपणे एक डॉक्युमेंटेशनच्या फॉर्मॅटमध्ये तुमचा काय केला जातो, तो रिपोर्ट एक बनवला जातो. आणि तो रिपोर्ट बनवून झाल्यानंतर तो पुढे काय फर्दर यूज साठी तो काय केला जातो की तो कंटिन्युअसली आपल्याकडून सेव्ह केला जातो. ओके, ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या ऍक्च्युली FTR मध्ये आपल्याला कराव्या लागतात. आता जो आपला हा पॉइंट आहे रिव्ह्यू रिपोर्टिंग मध्ये काय सांगितलेलं आहे बघूया. रिव्ह्यू रिपोर्टिंग अँड रेकॉर्ड किपिंग काय सांगितलेलं आहे, ड्युरिंग द FTR reviewers who is acting as a recorder record all the issues that have been raised. These are summarized at the end of the review meeting and review issues list is produced. In addition, a formal technical review summary report is completed. A review summary report answers 3 questions. First one काय दिलेलं आहे, what is reviewed,
who reviewed it, आणि थर्ड वन दिलेलं आहे what were the findings and conclusion. Okay, the review summary reports becomes part of the project historical record, and it may be distributed to the project leaders and other interested parties. ओके, आता आपण काय केलं होतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी बघित होत्या की रिव्ह्यू रिपोर्टिंग आणि रिव्ह्यू किपिंग मध्ये काय काय क्वेश्चन्स तुम्हाला त्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला फुलफिल करावे लागतात. फर्स्ट म्हणजे व्हॉट वॉज द रिव्ह्यू, कोणता प्रोडक्ट किंवा जो काय तुमचं सॉफ्टवेअर असेल ते कोणतं प्रोडक्ट किंवा कोणती गोष्ट तुम्ही काय केलेली आहे, रिव्ह्यू केलेली आहे. हा फर्स्ट आपल्याला क्वेश्चन आपल्या रिव्ह्यूच्या रिपोर्ट मधून आपल्याला काय केलं होतं, क्लिअर करावा लागतो. सेकंड वन, हु रिव्ह्यूड इट, कुणी त्याच्यामध्ये रिव्ह्यू केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण काय करतो, आधीच्या स्टेप मध्ये काय केलेलं आहे त्यांच्याकडून साईन वगैरे, कारण की काय फॉर अटेंडन्स पर्पज आणि काय पार्टिसिपेशन कुणी केलं होतं त्याच्या त्या पर्पज साठी म्हणून आपण काय करतो की हु रिव्ह्यूड इट, हा सेकंड एक क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला फुलफिल करावा लागतो. आणि थर्ड वन जो क्वेश्चन आहे आपला, व्हॉट वेअर द फाइंडिंग्स अँड कन्क्लुजन्स, ज्या वेळेला त्यांचं रिव्ह्यू करून झालेलं आहे, रिव्ह्यू करून झाल्यानंतर त्यांचे काय काय एरर्स आले, काय काय फाइंडिंग्स निघालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स आहेत का, त्यांचे काय कन्क्लुजन्स निघाले आहेत, वेदर तुमचा प्रोडक्ट हा ऍक्सेप्ट झालेला आहे की तुमचा प्रोडक्ट हा ऍक्सेप्ट झालेला नाहीये, या सगळ्या गोष्टी तुमच्या काय केल्या जातात. अरबाज स्पीकर बंद कर, म्यूट कर. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रिव्ह्यू रिपोर्टिंग आणि रिव्ह्यू किपिंग मध्ये केल्या जातात. आणि तो जो रिव्ह्यूचा रिपोर्ट तुमचा क्रिएट केला जाईल, तो रिव्ह्यू केलेला रिपोर्ट तुमचा काय केला जातो, तो फर्दर सेव्ह केला जातो. सेव्ह कशासाठी की त्या टाईपचा एरर किंवा अगेन जो त्याच टाईपचा कोणता तरी दुसरा प्रोडक्ट युज करताना किंवा बिल्ड करताना एरर आलेला असेल तर तो त्यावेळेला रिमूव्ह करण्यासाठी म्हणून एक रेफरन्स म्हणून, जस्ट फॉर रेफरन्स तुम्हाला काय केला जातो, तुमचा रेकॉर्ड आहे तो तुमचा काय केला जातो, एक मेंटेन केला जातो. ओके, तर ही एक आपली अशा वेळेने आपली एक रिव्ह्यू मीटिंग होते. पुढे काय सांगितलेलं बघा, द रिव्ह्यू इश्यूज लिस्ट सर्व्स टू पर्पजेस. फर्स्ट वन काय दिलेलं आहे, टू आयडेंटिफाय प्रॉब्लेम एरियाज विदिन द प्रोडक्ट. काय केले जाते की आयडेंटिफाय प्रॉब्लेम्स विदिन द एरिया, जो तुमचा काही प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टचा कोणत्या एरियामध्ये किंवा कोणत्या पार्ट मध्ये कोणत्या मॉड्यूल मध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे तो पहिला फाइंड केला जातो. ओके, आणि सेकंड म्हणजे काय दिले, टू सर्व ऍज अन ऍक्शन आयटम्स चेकलिस्ट दॅट गाइड्स द प्रोड्युसर्स ऍज corrections are made. It is normally attached to the summary report. ओके, काय केलं जातं, तुमचे जे चेकलिस्ट असेल फ्रॉम गाईड वगैरे जे काय त्याच्यावरती काय केलं जातं, करेक्शन्स ह्या केल्या जातात. ओके, हे दोनच इश्यू आहेत आपले की आपण एखादं म्हणजे सॉफ्टवेअर रिव्ह्यू करतोय त्याच्यामध्ये आपल्याला नक्की पर्पज काय, रिव्ह्यू का केलं जाणार आहे, रिव्ह्यू आपलं जे प्रोडक्ट आपण केलेलं आहे ते 100% बरोबर आहे की नाही, कारण की आपण जे प्रोडक्ट डिझाईन करतो त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्स नुसार आपण ते डिझाईन केलेलं असतं, पण आपल्या जो समोरचा जो यूज करणारा आहे त्याच्या कन्व्हिनियन्स नुसार तो प्रोडक्ट आहे की नाही याचं काम कोण केलं जातं, तुमच्या रिव्ह्यू मीटिंग मधून केलं जातं. ओके, तर जर हे आपले दोन पर्पजेस सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे आपला रिव्ह्यू गाईडलाईन्स. ओके, रिव्ह्यू गाईडलाईन्स मध्ये काय सांगितलेले बघा, अ गाईडलाईन्स फॉर द कंडक्टिंग फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू मस्ट बी एस्टॅब्लिश in the advance distributed. All the reviewers agreed upon the agreed upon and then followed. Okay, the review that is uncontrolled can often be worse than no review at all. Okay, रिव्ह्यू न होण्यापेक्षा रिव्ह्यू करणं हे ऍक्च्युली गरजेचं आहे. ओके, तर हे आपले जे काही पॉइंट्स आहेत ते रिव्ह्यू बद्दल आपल्याला सांगितलेले. आता पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट आपला आहे सेट ऑफ गाईडलाईन्स. ओके, सेट ऑफ गाईडलाईन्स आपण स्टार्ट करूया. ओके, फॉलोइंग आर द सेट ऑफ गाईडलाईन्स फॉर FTR. आता फर्स्ट वन काय दिले, रिव्ह्यू द प्रोडक्ट नॉट द प्रोड्युसर. जो तुमचा एखादा तुमचा प्रोड्युसर जो कोणी प्रोड्युसर आहे
त्याचा वर्क आपल्याला बघाय म्हणजे त्याच्याकडे आपल्याला लक्ष न देता किंवा कोण प्रोडक्ट डिझाईन करतंय ह्याच्याकडे लक्ष न देता जो कोणी तुमचं सॉफ्टवेअर जे काय आहे ते तुम्हाला रिव्ह्यू करायचंय. ओके, कारण की काय होतं कधी कधी ह्या गोष्टीमध्ये पार्शलिटी सुद्धा होऊ शकते की बाबा एखादा आपला आवडता पर्सन आहे म्हणून आहे तसा प्रोडक्ट पास करून घ्या, आवडता व्यक्ती नाहीये म्हणून आपण जर सपोज काय म्हणता येईल की बाबा त्याला काही ना काहीतरी बाबा त्याच्यामध्ये डिफेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, हे असं काढणं वगैरे जे काय असतं ह्याच्यासाठी फर्स्ट गाईडलाईन आपल्याला FTR ची दिलेली असते की रिव्ह्यू द प्रोडक्ट नॉट द प्रोड्युसर. जो कोणी तुमचा प्रोड्यूस करतोय त्याच्याकडे आपल्याला लक्ष न देता तुमचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट वरती आपल्याला काय करायचंय, रिव्ह्यू करायचंय. ओके, त्याच्यानंतर सेकंड वन काय सांगितलंय, सेट अँड अजेंडा अँड मेंटेन इट. जी काय तुमची FTR टीम असणार आहे त्यांची काय असणार आहे, एक स्पेसिफिक त्यांचा अजेंडा असणार आहे की कोणताही प्रोडक्ट तुम्ही डिझाईन करायला सॉरी रिव्ह्यू करायला घेताय, तो रिव्ह्यू करताना तुमचा एक स्पेसिफिक अजेंडा असला पाहिजे आणि तो तुम्हाला कंटिन्युअसली मेंटेन केला पाहिजे की बाबा त्याची जर एखादी आपल्याला सॉफ्टवेअर असेल किंवा हार्डवेअर असेल एक काहीतरी स्पेसिफिक मॅनर मध्ये, म्हणजे उगाच काही आपल्याला एरर्स किंवा काही प्रॉब्लेम्स न कॅल्क्युलेट करता आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्यामधून तुमचा जो प्रॉपर तुमचा अजेंडा आहे तो अजेंडा आपल्याला काय सेट केला पाहिजे आणि FTR चा तो अजेंडा सेट केलेला असतो. ओके, थर्ड वन काय दिलंय, लिमिट डिबेट अँड कॉन्ट्राडिक्शन. जे काय तुमचे डिबेट्स असतील किंवा एखादा प्रोडक्ट तुम्ही एखादा डिझाईन करताय, डिझाईन करून झाल्यानंतर ज्या वेळेला एखादा रिव्ह्यू देताय, रिव्ह्यू दिल्यानंतर एखादी टीम किंवा एखादा पर्सन असेल की त्याला तुमचा प्रोडक्ट आहे तो आवडलाय, पण बाकीचे पण काही लोक असतील की त्याच्यामध्ये त्याला काय होतं की तो प्रोडक्ट हा त्यांच्या मनासारखा किंवा त्यांना तो प्रोडक्ट 100% कम्प्लिशन पर्यंत आवडलेला नाहीये. तर त्यावेळेला काय होऊ शकतं की तिथं त्या जे FTR चे कॅन्डिडेट्स बसलेले आहेत त्यांचे काय होऊ शकतं, तिथं त्यांची डिबेट होऊ शकते. पण त्यांच्या डिबेटला काय त्यांनी दिलेली आहे, एक लिमिट दिलेली आहे की तुमचं डिबेट जरी झालं की बाबा तरी पण काय असणार आहे, तुमचे जे काही भांडणं किंवा काय म्हणता येईल की आपल्याला एक वादविवाद म्हणतो आपण डिबेटला, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, एक लिमिट असली पाहिजे की जास्तीत जास्त ह्या गोष्टी लॉंग झाल्या नाही पाहिजेत. त्याच्यानंतर पुढची दिलेली आहे, प्रोनाउन्सेस प्रॉब्लेम एरिया बट डोंट अटेम्प्ट टू सॉल्व्ह एव्हरी प्रॉब्लेम नोटेड. ओके, सपोज एखादा प्रॉब्लेम असेल, फॉर एक्झाम्पल आपण एखाद्याने एक्झाम्पल घेऊन टाकू, एखाद्या स्टुडंटनी एखादं प्रोजेक्ट बनवलंय, प्रोजेक्ट बनवून झाल्यानंतर जी तुमचा जो क्लासचा जो कोणी सॉरी तुमच्या प्रोजेक्टचा एखादा गाईड आहे, त्या गाईड कडे प्रोजेक्ट त्यांनी काय केलंय, हँडओव्हर केलेलं आहे, त्याला रिव्ह्यू करायला सांगितलेलं आहे. ज्या वेळेला तो रिव्ह्यू करायला घेऊन येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये सपोज काही प्रॉब्लेम्स असतील, एखादा आपण बोलूया फ्रंट एंडला एखादा प्रॉब्लेम असेल, बॅक एंडला एखादा प्रॉब्लेम असेल, एखादा सॉल्व्ह करता म्हणजे 4-5 प्रॉब्लेम्स आलेले असतील आणि त्याच्यामध्ये जर बेसिक पार्ट्स आपल्याला सांगायचे असतील की बाबा मला ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी चेंज करून हव्यात असं वगैरे, तर जो गाईड आहे त्या गाईडनी तुम्हाला 100% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून हँडओव्हर करायचे नाहीये. गाईडनी काय करायचंय की फक्त एक गाईडलाईन द्यायची की तू ह्या वेळी एखादं काम केलंस तर तुला काय होणार आहे, जो मला एरर येतोय, जो मला डिफेक्ट फाइंड होतोय तो तुला काय होऊ शकतो, तुला रिमूव्ह करता येऊ शकतो. पण तुमच्या त्या गाईडला जर कम्प्लीट करता येणार आहे म्हणून गाईडनेच तुमचा 100% प्रोजेक्ट कम्प्लीट करून द्यायचा नाहीये. ओके, तर त्याचनुसार आपल्याला FTR मध्ये सुद्धा जे तुमचे रिव्ह्यू करणारे आहेत, रिव्ह्यू करणाऱ्याला जरी तिथं तुमचा जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये एखादा एरर फाइंड झालेला असेल किंवा एखादा डिफेक्ट फाइंड झालेला असेल, तो त्याला जरी कम्प्लीट करता येत असेल तरी पण त्यांनी फक्त त्याच्यावरती गाईडलाईन्स द्यायचे. ओके, पण त्या डायरेक्टली तुम्हाला त्या काय करायचं, तर तुमचा इच अँड एव्हरी तुमचा प्रॉब्लेम तुमच्या गाईडने किंवा तुमचा जो रिव्ह्यूअर आहे त्या रिव्ह्यूअरने डायरेक्टली सॉल्व्ह करायला घ्यायचं नाही. एक गाईडलाईन देऊ शकतात पण तो डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नाही. ओके, तर त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलेलं आहे, टेक रिटन नोट्स. ओके, हा इन जनरल प्रत्येक FTR साठी किंवा कोणत्याही रिव्ह्यू मीटिंग साठी किंवा आपली सिंपल मीटिंग जरी बसलेली असेल तरी पण हा एक आपला अजेंडा किंवा आपल्याला जे काही आपलं एक गाईडलाईन आहे ते आपल्याला माहिती असते की आपण जे काही तुम्ही मीटिंग मध्ये चाललेलं आहे ते कुठं ना कुठं तरी नोट डाऊन केलेलं पाहिजे.
पुढचा पॉईंट दिलेला आहे, लिमिट द नंबर ऑफ पार्टिसिपंट्स अँड इन्सिस्ट अपॉन ऍडव्हान्स प्रिपरेशन. ओके, जे तुमच्या रिव्ह्यू मीटिंगला पार्टिसिपंट असणार आहेत ते जास्त अमाऊंट मध्ये असले नाही पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये एक काही ना काहीतरी एक लिमिट ठेवली पाहिजे. आणि जे रिव्ह्यू करायला येणार आहेत ते थोडे जे तुमचे प्रोडक्ट रिव्ह्यू करायला येणार आहे त्या प्रोडक्ट रिव्ह्यू करणाऱ्यांनी आधी तुमचा प्रोजेक्ट हा व्यवस्थितपणे स्टडी केलेला पाहिजे. कारण की तेवढ्याचसाठी आपण काय करतो, जे हार्डवेअर असेल किंवा एक सेपरेट एखादी कॉपी असेल ती कॉपी वगैरे आपण त्यांना काय करतो की एक हँडओव्हर केली जाते. ओके, तर ह्या गोष्टी आपल्या प्रोडक्टच्या रिव्ह्यू तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या त्या गोष्टी आपल्याला त्या जो रिव्ह्यूअर आहे त्याच्याकडून आपल्याला कम्प्लीट करून घेतलेल्या पाहिजे असतं. ओके, किंवा त्यांना जी ही गाईडलाईन आपल्याला दिली जाते. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे allocate resources and schedule time for FTR. ओके, त्यांना एक स्पेसिफिक असते रिसोर्सेस आणि काय FTR साठीचा जो टाइम वगैरे आहे तो तुम्हाला काय केला जातो, आधीच तुम्हाला तो काय केला जातो त्यांना द्यावा लागतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे कंडक्ट मिनिंगफुल ट्रेनिंग फॉर ऑल रिव्ह्युअर्स. एखादं मिनिंगफुल ट्रेनिंग असेल किंवा बाबा तुम्ही जे सॉफ्टवेअर बनवलेले आहेत प्रत्येक जण त्या सॉफ्टवेअरशी किंवा जे काही तुमचं प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टशी काय असणार आहे पूर्णपणे काय म्हणता येईल की एक कम्पॅटेबल नसणार आहे. रिव्ह्यूवर जो आलेला आहे तो वेगवेगळ्या काइंड्स मध्ये यूज करणारा किंवा तो त्या टाईपचा प्रोडक्ट त्यांनी कधीही यूज न केलेला सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळे त्याला एक प्रॉपरली एक ट्रेनिंग किंवा बाबा हे वर्क असं अशा पद्धतीने वर्क होतं हे एवढं बेसिक एक ट्रेनिंग आहे. ते ट्रेनिंग आपल्याला रिव्ह्यूअर्स जे बसणार आहेत त्यांच्यासाठी एक द्यावं लागतं. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे रिव्ह्यू युअर अर्ली रिव्ह्यूज. ओके, रिव्ह्यू युअर अर्ली रिव्ह्यूज म्हणजेच काय असतील, ज्या तुमच्या आधी तुमच्या रिव्ह्यूज आलेले आहेत त्याच्यावरती त्यांना काय करावं लागतं, आधी स्टडी करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्यांचे रिव्ह्यू हे त्यांना द्यावे लागतात. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला रिव्ह्यूच्या गाईडलाईन्स मध्ये दिलेल्या आहेत. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढचा पॉइंट आपल्याला फॉर्मल अप्रोचेस टू द SQA. ओके, आपल्याला SQA म्हणजे माहितीच आहे, सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स. तर जे आपल्याला काय दिलेले आहेत आपल्याला फॉर्मल अप्रोचेस आपल्याला सांगितलेले आहेत. सॉफ्टवेअर क्वालिटी इज एव्हरीवन जॉब that can be achieved through component software engineering practices as well as through the application of the technical review, multi-tiered testing strategies, better control software work product and the changes made to them and application of accepted software engineer standard. In addition, quality can be defined in terms of the broad array of quality attributes and measured using a variety of indices and metrics. Over the past 3 decades, small segment of software testing, small software engineering community has argued that the more formal approaches in the software quality assurance is required. It can be argued that the computer program is a mathematical object. ओके, त्याच्यानंतर पुढचा पाठ दिलेला आहे आपल्याला rigorous syntax and semantics can be defined for every programming languages and rigorous approaches
to the specification of software requirement is available. If the requirement model and the programming language can be represented in the rigorous manner, it should be possible to apply mathematical proof of correctness and demonstrate that program conforms exactly to its specification. Okay. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की अप्रोच दिलेला आहे आपल्याला एसक्यूएचा. तर त्याच्या एसक्यूएच्या अप्रोचेस नुसार आपल्याला काय करायचं आपल्याला की आपल्याला सॉफ्टवेअरचं जे क्वालिटी जी काय असेल त्याचं आपल्याला काय करावं लागणार आहे, अश्युरन्स द्यावं लागणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, त्याला एक स्टँडर्ड्स असणार आहे. तुम्हाला एक माहिती असेल की आपल्याला एक हे बघा आयएसओ वगैरे हे स्टँडर्ड जे काय आहेत, आयएसओ असेल किंवा किंवा आपल्या आयएसओचं एक एक्झाम्पल घेऊया की आयएसओ 9000 वगैरे जो काय आहे किंवा 1000 वगैरे, तो जो काय तुमचे जे आयएसओचे स्टँडर्ड्स आहेत त्याच्यानुसार आपण काय करतो की बाबा एक काय म्हणता येईल, एखादं सॉफ्टवेअर जे काय आहे त्याला आपण काय देतो, एक क्वालिटी अश्युरन्स देतो. त्याच्यानंतर काय केलं जातं, त्या क्वालिटी अश्युरन्सच्या स्टेपमध्ये किंवा जे स्टँडर्ड्स आहेत आयएसओचे असतील तर ते त्या स्टँडर्ड्स नुसार काय केलं जातं, तुमचं जे सॉफ्टवेअर आहे ते त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या टीम कडून किंवा त्यांचे जे रिव्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडून काय केलं जातं ते पूर्णपणे टेस्ट केलं जातं. आणि त्याच्यानंतर टेस्ट करून झाल्यानंतर जे काय तुमचं वर्क असेल त्याच्यावरती तुमच्याला काय दिला जातो, एक ट्रेडमार्क दिला जातो की एक हा जो एखादा प्रोडक्ट आहे तो आयएसओ ला म्हणजे आयएसओ ची जी मान्यता वगैरे जी काही असते की त्या स्टँडर्ड सगळ्या फॉलो करतं किंवा त्या स्टँडर्ड्सच्या नुसार हे एखादं प्रोडक्ट आहे ते फुलफिल झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय केल्या जातात, तुमच्या ह्या अप्रोचेस मधून आपल्याला काय केल्या जातात की एक फाइंड केल्या जातात. ओके. त्याच्यामधून आपल्याला एक प्रॉपरली जे आपलं वर्क आहे ते वर्क कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय तुमचे करेक्टनेस असेल, तुमचे जे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे जे काय गोष्टी असतील त्याच्यामधून आपल्याला काय केलं जातं, त्याच्यातून तुमचं सॉफ्टवेअर आहे त्याचं ते 100% वर्किंग आहे. पण वर्किंग असून सुद्धा की ते आयएसओचं काय असणार, एक स्टँडर्ड तुम्हाला दिलेलं जातो. त्या स्टँडर्ड नुसार तुमचं जे प्रोडक्ट असेल तर त्याला काय असतं की वेगळं एक काय म्हणता येईल, एक वेगळं असं एक स्टँडर्ड ठरवला जातो की पूर्णपणे मार्केटमध्ये. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या त्या एसक्यूएच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कम्प्लीट केल्या जातात. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो आपल्याला पार्ट दिलेला आहे सॉफ्टवेअर रिलायबिलिटीचा दिलेला आहे. एक मिनिट. ओके. आता पुढचा पार्ट सांगितलेला आपल्याला स्टॅटिस्टिकल क्वालिटी अश्युरन्स. स्टॅटिस्टिकल क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय सांगितलेलं बघा. स्टॅटिस्टिकल क्वालिटी अश्युरन्स रिफ्लेक्ट्स ग्रोविंग ट्रेंड्स थ्रूआउट इंडस्ट्री टू बिकम मोर qualitatively about quality. Okay. For software, statistical quality assurance implies the following step. First one, the information about software defects is collected and categorized. Each defect is tracked back to its cause. Third one, using Pareto principle, 80% of defect can be traced and 20% of causes. Isolate the vital few defect causes. Fourth one, move to correct the problems that cause the defect in the vital view. ओके. तर आपल्याला काय दिलेलं आहे, स्टॅटिस्टिकल अश्युरन्स दिलेले आहे. आतापर्यंत आपण काय करत होतो, एक आपण फॉर्मल रिव्ह्यू झालेले आहेत. त्याच्यानंतर फॉर्मल आपण काय केलेलं आहे की एक अश्युरन्स देऊन झालेलं आहे की बाबा ह्या टाईपमध्ये किंवा ह्या स्पेसिफिकेशन नुसार ह्या स्टँडर्ड्स नुसार आपण आपलं एखादं सॉफ्टवेअर किंवा आपलं प्रोडक्ट हे डिझाईन करून झालेलं आहे. पण आता पुढचा पार्ट येतो तो आपला स्टॅटिस्टिकल म्हणजे समहाव त्याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे, एखादा कॅल्क्युलेशनचा पार्ट असणार आहे. ओके. थोडाफार जस्ट की मीन टाइम टू फेल्युअर, मीन टाइम टू रिपेअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, बघायचे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, क्वालिटी अश्युरन्स रिफ्लेक्ट ग्रोइंग ट्रेंड्स थ्रूआउट इंडस्ट्री टू बिकेम क्वांटिटेटिव्हली अबाउट क्वालिटी. ओके. जी काही क्वालिटी तुमची असेल त्या प्रोडक्टची त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, तुमचं एक स्टॅटिस्टिकल आपल्याला ओव्हरव्ह्यू आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं अजून
त्या स्टेप्स सांगितलेले आहेत. फर्स्ट वन काय सांगितली होती, इन्फॉर्मेशन अबाउट सॉफ्टवेअर डिफेक्ट्स इज कलेक्टेड अँड कॅटेगराइज. जे तुमचं जे सॉफ्टवेअर असेल त्याचे जे डिफेक्ट्स असतील ते आपल्याला कलेक्ट करायचे आणि त्याचं काय करायचं, कॅटेगरीज मध्ये आपल्याला काय करायचंय, डिफरन्शिएट करायचंय. सेकंड वन दिलेलं आहे, इच डिफेक्ट इज ट्रेस्ड बॅक टू इट्स कॉज. ओके, प्रत्येक डिफेक्ट तुमचा काय केला जातो, तुमचा ट्रेस तुमचा केला जातो आणि त्याच्यानंतर तो तुमचा ट्रेस केलेला रिपोर्ट आहे त्याचे जे कॉजेस वगैरे जे काय असतील ते तुमचे कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर थर्ड वन दिलेलं आहे, युझिंग पॅरेटो प्रिन्सिपल 80% डिफेक्ट्स कॅन बी ट्रेस्ड. 80% जे तुमचे डिफेक्ट्स आहेत ते तुमचे काय केले जातात, ट्रेस केले जातात आणि 20% आहेत ते तुमचे कॉजेस म्हणून डिक्लेअर केले जातात. आणि फोर्थ वन जो आहे तो तुमचा आहे, मूव्ह टू करेक्ट प्रॉब्लेम दॅट कॉजेस डिफेक्ट्स इन द व्हायटल वेव. ओके, तर ह्या सगळ्या आपल्या ज्या 4 स्टेप्स आहेत त्याच्यानुसार आपल्याला काय केलं जातं, सॉफ्टवेअर क्वालिटीचे जे अश्युरन्स आहे ते आपल्याला दिलं जातं. ओके, तर आपण आतापर्यंत हेच टॉपिक बघूया. उद्या आपण सॉफ्टवेअरची जी रिलायबिलिटी वगैरे आहे ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. ह्याच्यामध्ये कधीतरी सॉफ्टवेअर रिलायबिलिटी मध्ये वगैरे एक 5 मार्काचा एक क्वेश्चन आपल्याला कधीच तरी आला तर एक्झामला येतो, की त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, की जे तुमचा मीन टाईमचा फेल्युअर दिलेला आहे, तुझ्यानंतर मीन टाइमचा जो काय रिपेअर करायचा जो आपल्याला टाइम दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला तुमचं जे सॉफ्टवेअर आहे त्याची आपल्याला रिलायबिलिटी वगैरे आपल्याला कॅल्क्युलेट करायला एका वेळेस एक्झामला विचारले जाते. तर हे सगळे आपले आत्ताचे जे पॉइंट्स बघितले, सॉफ्टवेअर आपण रिव्ह्यूज बघितलेले आहेत, फॉर्मल अप्रोचेस बघितले SQA चे, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर मीटिंग एक बघितलेली आहे, त्याचे जे आपले ऑब्जेक्टिव्ह होते ते ऑब्जेक्टिव्ह, आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं की सॉफ्टवेअरचे जे रिव्ह्यू आहेत ते रिव्ह्यू रेकॉर्ड करणं आणि ते रेकॉर्ड केल्यानंतर त्यांचे आपले जे रेकॉर्ड असतील ते रेकॉर्ड आपल्याला कीप करून फर्दर ते आपल्याला काय करावं लागतं, स्टोअर करावं लागतं. ह्या सगळ्या आपल्या पॉईंट्स एक बघितलेले आहेत, ते जनरल ओव्हरव्ह्यू आपल्याला कळाला असेल नक्की. आपण ते फॉर्मल टेक्निकल रिव्ह्यू मध्ये आपण काय करतो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे स्टॅटिस्टिकल मध्ये एवढं जास्त काय नाहीये. स्टॅटिस्टिकल मध्ये आपल्याला जे तुमचे सॉफ्टवेअरचे जे काही टर्म्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, तुमचे ज्या क्वालिटेटिव्हली ज्या काय क्वालिटीच्या ज्या व्हॅल्यू असतील त्या आपल्याला यूज करावं लागणार आहेत. ओके, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या स्टॅटिस्टिक्स